हॅलो गाईज, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये मी याची स्टिचिंग दाखवणार आहे। तर बघा मी किती सुंदर असे सिंपल असे गळे या ब्लाऊजचे मी शिवलेले आहे। 4 प्रकारचे ब्लाऊज आहेत। तर बघा मी कसे ब्लाऊजचे गळे शिवलेले आहेत। तुम्ही बघू शकता फिटिंग किती मस्त आलेली आहे। कुठल्याही प्रकारची झोलझाल त्या ब्लाऊजला नाही आहे। आणि समोरून पण बघू शकता तुम्ही किती सुंदर असे आपले ब्लाऊज बसलेले आहे। आता हे व्हाईट आणि येलो कलरचं ब्लाऊज बघू शकता फिटिंग किती व्यवस्थित अशी बसलेली आहे। ब्लाऊज बघू शकता तुम्ही हेवी किती व्यवस्थित बसलेला आहे। तर त्यांनी दोनच ब्लाऊज घातलेले होते। तुम्ही बघू शकता हे तिसरं रेड कलरचं ब्लाऊज आहे। आणि एकदम सोपी पद्धत आहे मी कशी कटिंग आणि स्टिचिंग करते। तर कटिंगचा व्हिडिओ तर मी टाकलेलाच आहे। तर स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा मी आता यामध्येच टाकणार आहे। तुम्ही बघू शकता हे मी स्टिच केलेला आहे। 4 ब्लाऊजपैकी मी एक स्टिच केलेला आहे आणि या एकाचा व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून मी काय काय स्टेप सांगितलेले आहे या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला कळतील आणि तुम्ही पण सोप्या पद्धतीने शिवाल। तर चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करू कशी स्टिच करते म्हणून। तर आता हा आपला बॅकचा गळा आहे। सर्वात अगोदर आपण हा गळा घेऊन घेणार आहोत आणि गळ्याला शिलाई मारून घेणार आहोत। जो गळा आहे आपला मटका, त्या गळ्याला आपल्याला सर्वात अगोदर स्टिच करायचं आहे, त्याला शिलाई मारून घेणार आहोत। बघा मी कशी मारते। तुम्ही बघू शकता माझ्या गळ्याला स्टिच करणं झालेले आहे, शिलाई मारून घेतलेली आहे। त्याच प्रकारे मी खालून सुद्धा अशी शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये असा हात घालून या साईडने चा कपडा जो आहे तो या हातात घेऊन उलट्या साईडने असं करून घ्यायचा आहे। आणि केल्यानंतर जो गळा आहे आपला, त्या गळ्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा असा व्यवस्थित तयार होईल। आणि आता हा सेंटर आहे, तर सेंटरचा जो भाग आहे त्या इथं आपल्याला टक्स मारायचे आहेत। तर टक्स आपल्याला 4 इंचाच्या दुरीवर ते मारायचे आहे। त्याची लांबी जी आहे ते 4 इंच असायला पाहिजे। तर तुम्ही बघू शकता मी टक्ससुद्धा माझे मारून झालेले आहेत। आता हे आपली कटोरी आहे, कटोरी अशी अमोरासमोर ठेवायची आणि त्याच्यावरती जे ब्लाऊज पीस असते कट केलेलं ते त्याच्यावरती ठेवायचं आणि दोन्हीला शिलाई मारून घ्यायची आहे। हे आपली साईड पट्टी आहे आणि साईड पट्टीवर सुद्धा आपल्याला असं ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। आणि हे जे आहे आपली हे क्रॉसपट्टी आहे, क्रॉसपट्टीसुद्धा मी अटॅच करून घेतलेली आहे। अशाच प्रकारे मी सर्व अटॅच करून घेतलेला आहे। जो एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि ही आपली आस्तीन आहे, तर आस्तीनला सर्वात अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता शिलाई मारल्यानंतर ते असं तयार होईल। आणि आता आस्तीन कशी कटिंग करतात मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही बघा, सर्वात अगोदर आपल्याला एक भाग असा ठेवायचा आहे आणि जो दुसरा भाग आहे आपला आस्तीनचा तो त्याच्यावरती असा उलटा ठेवायचा आहे। उलटा ठेवल्यानंतर त्याची अशी फोल्ड करायची आहे, आपल्याला अशी फोल्ड करायची आहे आणि लांबी चेक करून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढी लांबी असेल तेवढी तुम्हाला लांबी घेऊन घ्यायची आहे। तर मला 9.5ची आस्तीन पाहिजे। तर आता आपल्याला हे 2 भाग जे आहेत आस्तीनचे ते 2च घ्यायचे आहेत आणि त्याला 3 अंतराच्या दुरी सोडून आपल्याला तिथून असं याला फिश कट अर्धा राऊंड असा गोलाकार देऊन द्यायचा आहे। फिश कट आपला ब्लाऊजला अस्तर आपल्या आस्तीनला देऊन झालेला आहे। तर आपला बॅक साईडचा पार्ट पण रेडी आहे आणि हे सुद्धा मी कट करून घेतलेलंच आहे। तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला स्टिच करायचं आहे। तर चला मग आपण कटोरीपासून सुरुवात करू स्टिच करायला। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कटोरीचं माप कसं घ्यायचं म्हणजे परफेक्ट बसली पाहिजे। तर मी तुम्हाला सांगते, डबल कटोरी आहे हे, तर याचं माप मी कसं घेते। खालून 2 घ्यायचं आहे आपल्याला आणि वरच्या साईडने आपल्याला 3 घ्यायचं आहे आणि अशीच शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे। 2 आणि 3 अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता। तर मग आपली कटोरी जी आहे ते अशा प्रकारे तयार होईल। आणि नंतर याला असं करून आपल्याला याच्यावरती मधामध्ये आणखी अशी शिलाई मारायची आहे, म्हणजे आपली डबल कटोरीसुद्धा तयार होईल। आणि जे कटोरीची जे नोक उभी राहते ते नोकसुद्धा उभी राहणार नाही आणि कटोरीचा पपसुद्धा बनेल आणि त्याच्यामध्ये आपली कटोरी जी आहे ते परफेक्ट बसेल। त्याच्यासाठी आपल्याला अशी त्याला टीप मारून घ्यायची आहे आणि या साईडने आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा
टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला असा पप तयार होईल। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे शिलाई मारली आणि बघा आपल्या कटोरीचा कसा पप असा तयार झालेला आहे, म्हणजे कटोरी त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट बसेल आणि ब्लाऊजची फिटिंगसुद्धा व्यवस्थित येईल। तर आपली कटोरी तर आता रेडीच झालेलीच आहे। बघा तुम्ही किती सुंदर अशी डबल कटोरी आपली तयार झालेली आहे गाईज। तर आता आपण याला साईड पट्टी अटॅच करून घेणार आहोत। तर आपण साईड पट्टीसुद्धा याला अटॅच करू, ती कशी करायची तर तुम्ही बघा। त्याच्यावरती आपल्याला असं उलटा साईडने ठेवायचं आहे आणि त्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर आपली कटोरी आणि साईड पट्टीसुद्धा अटॅच करून झालेलीच आहे। आता क्रॉस पट्टी आपल्याला अटॅच करायची आहे। क्रॉस पट्टी साईड पट्टी आणि त्याच्यावर ठेवा किंवा ते याच्यावरती उलटं ठेवा, कशाही प्रकारे फक्त आपली साईड पट्टी कटोरीला अटॅच झाली पाहिजे असं आपल्याला शिवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे तयार करणार आहे। माझी एकदम सोपी पद्धत आहे गाईज। तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही, तुम्ही स्वतःच मला सबस्क्राईब कराल। याच प्रकारे मी दुसरंसुद्धा अटॅच करून घेतलेलंच आहे। ज्या प्रकारे फ्रंट म्हणजे एक साईड घेतलेली आहे त्याच प्रकारे मी दुसरी साईडसुद्धा अटॅच करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला याला 2 पट्ट्या लावायच्या आहेत। तर ही पट्टी खालून वरच्या साईडने लावायची आहे आणि या साईडची पट्टी आपल्याला वरून खालच्या साईडने अटॅच करून घ्यायची आहे। सेम ज्या पद्धतीने दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला अटॅच करून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघा मी अशा प्रकारे अटॅच करून घेतलेले आहे, तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे अटॅच करून घ्यायचे आहे। आता आपली गळ्याची पायपिंग राहिलेली आहे, तर आता आपल्याला गळ्याची पायपिंगसुद्धा करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता हे मी 1.5 इंचाच्या तिरप्या 2 पट्ट्या काढलेल्या आहेत। आता आपल्याला याला फोल्ड मारून गळ्याला अटॅच करून घ्यायची आहे आणि नंतर त्याची पायपिंगसुद्धा तयार करून घ्यायची आहे। एकदम सोपी पद्धत आहे। अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा करा आणि सुंदर सुंदर ब्लाऊज तुमचे शिवा। सोपी पद्धत असल्यामुळे लक्षात राहणे काहीच कठीण नाही आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही बघवा मी माझी पायपिंगसुद्धा झालेली आहे दोन्ही साईडची। आता आपला जो भाग आहे मागचा आणि समोरचे जे दोन्ही भाग असतात आपल्या ब्लाऊजचे ते दोन्ही सेम आहेत की नाही ते चेक करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर। आणि आता याच्या आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडचे शोल्डर जे आहेत ते एकाला एक अटॅच करून घ्यायचे आहे। तर मी आता ती अटॅच करते, ती कशी करते तुम्ही बघा। फ्रंट भागवर आपला बॅक भाग जो आहे तो त्याच्यावर ठेवायचा आहे आणि सेम अशा प्रकारे तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि शिलाई मारल्यानंतर शोल्डरचा जो समोरचा भाग उरतो साईड पट्टीचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जो एक्स्ट्रा उरतो ना तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर मी हे कट करून घेते आणि याला आता आपल्याला आपली जे आस्तीन आहे ते आस्तीन अटॅच करून घ्यायची आहे। तर आता आस्तीन कशी अटॅच करायची ते तुम्हाला टिप्स सांगत आहे मी। तर हे आस्तीनचा जो साईड आपण जो हा याला फिश कट दिलेला आहे, तर हा फिश कट दिलेला जो भाग आहे तो आपल्याला या समोरच्याच बाजूने तो आला पाहिजे, साईड पट्टीच्या बाजूने तो आला पाहिजे। तर आता आपल्याला सेंटर ठेवायचा आहे आणि अशी आपली अटॅच करून घ्यायची आहे आस्तीन व्यवस्थित, जेणेकरून आर्महोलमध्ये व्यवस्थित फिटिंग आपली बसेल। तर तुम्ही बघू शकता फिनिशिंगने आपली आस्तीन जी आहे ते अटॅच झालेली आहे। तर अशाच प्रकारे मी दुसरीसुद्धा आस्तीन अटॅच करून घेतलेली आहे। एकदम सोपी पद्धत आहे, याच्यामध्ये काहीच कठीण नाही आहे। आता आपल्याला अशाच प्रकारे मी ज्या पद्धतीने शिलाई मारत आहे वरच्या साईडने तुम्हालासुद्धा अशाच वरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून हे जे छोटे छोटे तुम्हाला दिसत आहे धागे निघतात त्या ब्लाऊजचे, तर त्यामुळे कसं ते टुचतात आतमधून, म्हणून सर्वात अगोदर सरळ भागाकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर ते असं आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि उलटं करल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर फिटिंगची शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे। तर मी आता सर्वात अगोदर कोपऱ्याला शिलाई मारून घेते आणि नंतर फिटिंगची शिलाई मारते। आणि गाईज प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। लाईक याच्यासाठी करा जेणेकरून मला पण असा उत्साह वाटेल की माझे पण व्हिडिओ लोकांना आवडतात आणि त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकाल, कारण सोपी पद्धत असल्यामुळे याच्यामध्ये कठीण काहीच नाही आहे।
आता जो कस्टमरचं आपलं ब्लाऊज असते आपल्याकडे, ते ब्लाऊज घ्यायचं आणि एकाला एक लावायचं आणि फिटिंग चेक करून घ्यायची व्यवस्थित आहे की नाही म्हणून. आता तुम्ही बघू शकता हे आपलं एवढं ब्लाऊज आपलं हे जास्त झालेलं आहे. तर आता हे फिटिंगसाठी मार्जिनसाठी आपण एक्स्ट्रा 2 इंच घेतलेलंच असते. तर तुम्ही बघू शकता हे आपलं 4.5 पावणे 5 इंच एवढं फिटिंग उरलेलं आहे. 5 इंच एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे. तर आता याचा अर्धा करायचा, म्हणजे याचा चौथा भाग करायचा, म्हणजे तो येतो 1.25. तर आपल्याला 1.25 इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तसं तर 1.5 बी घेतली तरी चालेल, कारण फिटिंग 1.5 घेतली तरी ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येते. तर 1.5 इंचावर दोन्हीकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता शिलाई मारणं माझी झालेली आहे. ब्लाऊज आपलं परफेक्ट फिटिंग बसलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला? सोपी पद्धत आहे की नाही खरंच सांगा, कमेंट करून सांगा मला की हो सोपी पद्धत आहे. तुम्हाला याच्यामध्ये का नाही कळलं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी काही सुधार करू शकेल त्याच्यामध्ये, तुम्हाला जिथं नाही समजलं तिथं. आणि तुम्ही बघू शकता सुंदर फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला आलेली आहे आणि त्यांनी कसं घातलेलं आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगोदरच दाखवून दिलेलं आहे. तर प्लीज माझे व्हिडिओ बघत चला. आणि गाईज थँक्यू सो मच. ठीक आहे, बाय.